मित्रांनो नमस्कार, जमिनी हकीकत चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, हे आहे आळंद येथील जिल्हा परिषद शाळा। आपण बघू शकता ह्या शाळेमध्ये मुलं किती आनंदाने सीदा घेत आहे, फराळाचं करत आहे, म्हणजे जेवण करत आहे। दोस्तांनो, याच जिल्हा परिषद शाळेमध्ये 125 मुलं शिक्षण घेत आहे। याच्यामध्ये मुलं आणि मुलींची संख्या भरपूर आहे। किती आनंदाने हे 12 वाजता आळंद येथील गावातील मराठी जिल्हा परिषद शाळामध्ये जेवण भेटत आहे मुलांना, आणि मुलांना खेळण्याची व्यवस्था तिथे सुद्धा केलेली आहे। लहान मुलं एक्सरसाइजसुद्धा करू शकतात। शाळेच्या मध्ये स्वच्छता एकदम सुपर आहे, एकदम स्वच्छ शाळा आहे। मध्ये एकदम स्वच्छ जेवण उपलब्ध होतं मुलांना, आणि मुलं फार आनंदामध्ये हे जेवण घेत आहे। आपण बघू शकता, फक्त अडचण मात्र इथं एवढीच आहे की या मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। यांचे म्हणणे आहे का पिण्याच्या पाण्याची आवश्यकता आहे। याबद्दल आम्ही आळंद येथील ग्रामपंचायत सरपंच यांना फोन बोललो, तर यांनी सांगितलं का काही दिवसामध्ये मुलांच्या पाण्याची व्यवस्था आम्ही करू। मित्रांनो, आज दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता आळंद येथील तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, मंडळ विभाग, माननीय जिल्हा अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली आळंद येथील मंडळ विभागामध्ये फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले। यावेळेसचे छायाचित्र आणि तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन सामान्य जनतेला लाभले। सातबाऱ्यांचे वाटप करण्यात आले। यावेळेस गावातील सरपंच तथा लोकप्रतिनिधी, नायगावचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि पत्रकार व तहसील कार्यालयाचे कर्मचारी तसेच आजूबाजूचे ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते। यावेळेस तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले आणि काही लोकांना सातबारे वाटण्यात आले व फेरफार लोकांचे घेण्यात आले। काही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेसचे छायाचित्र आणि व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि साहेबांचे मार्गदर्शनसुद्धा आपल्याला लाभणार आहे। धन्यवाद मित्रांनो, आमच्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करावे, शेअर करावे, कमेंट करावे। धन्यवाद धन्यवाद। अप्पाजी एक मिनिट घ्या। हां हॅलो, हां घे ना द्या सातबारा कोणाचे तरी हातात द्या। सभी आले हो ना पटासा दिसतंय का? हा, हे असं वाटून दाखवतो ना, दिसतंय का बोर्ड? हो, येऊ द्या ना, बोलू द्या, काही अडचण नाही। आळंद मंडळ विभागाअंतर्गत सजा, खामगाव, बोधेगाव, बुद्रुक, बोरगाव, आर्ज, नायगाव, अमरावती ह्या सजेतील सर्व तलाठी, ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ विभागाचे मंडळ अधिकारी सर्व आळंद या ठिकाणी फेरफार माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे आदेश जावा क्रमांक 2025 श्री साहेब काळी 3 दिनांक 4/1/2025 नुसार फेरफार अदालत घेण्यात आली। त्या फेरफार अदालतीच्या अनुषंगाने आमचे सजेतील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी जे प्रलंबित फेरफार होते ते आतापर्यंतचे सर्व निकाली आज रोजी निरंक करण्यात आले। तसेच विवादग्रस्ताचे काही प्रकरण हाताळण्यात आले व काही प्रकरणांचे निकाल सुद्धा देण्यात आले। त्या अनुषंगाने आज येथे ग्रामपंचायतचे आळंद येथील ग्रामपंचायतचे
काही शेतकरी, सरपंच, पोलीस पाटील व इतर सजेतील सर्व सरपंच, पोलीस पाटील आणि शेतकरी, ग्रामसेवक सगळे या फेरफार मध्ये हजर होते आणि त्या अनुषंगाने हा